देख रहे हैं सक्षम भारत टीव्ही। जय भीम जय भारत। सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SBT मध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, नागपूर जिल्हा कुही तालुका तारोली गटग्रामपंचायत आणि तारोलीमध्ये आपण आता आहोत आणि माझ्या मागे जो आपण बघत आहात तो आहे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर तर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करणे सन 2015-16 गट ग्रामपंचायत तारोलीच्या अंतर्गत समाज भवन इथं तयार करण्यात आलेलं आहे। आणि कोणत्याही समाज घटकाचा समाज भवन असो, तो समाज भवन त्या सामाजिक घटकाच्या उपयोगामध्ये यायला पाहिजे। मग तो सामाजिक कार्य असो, त्यांचे शैक्षणिक कार्य असो, अशा विविध कार्यक्रमाकरता हा समाज भवनाचा उपक्रम राबवला जातो आहे। त्याच अनुषंगाने समाज भवन इथं दिलं गेलेलं आहे, परंतु याची वास्तविकता जर आपण पाहाल तर निश्चितच प्रश्न उपस्थित होईल की समाज भवन हा घटकाच्या विकासाकरता की फक्त पैशाच्या फेरफटक्याकरता देण्यात येतो आहे। वास्तविक चित्र आपण या समाज भवनाचे बघूया। आपण पाहू शकता की समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नागपूर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे सन 2015-16 गटग्रामपंचायत तारोली 15-16 मध्ये निधी मिळाला आहे। त्या निधीच्या माध्यमातून हा समाज भवन इथं उभारण्यात आलेला आहे। समाज भवनाची संकल्पना की एखाद्या घटकाकरता समाज भवन देणे म्हणजे त्या समाज भवनामध्ये त्या घटकांचे कार्यक्रम शैक्षणिक असो सामाजिक असो अशा पद्धतीचे उपक्रम कार्यक्रम त्या ठिकाणी होतील, जेणेकरून त्या घटकाचा विकास होईल। त्यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक रोजगार कौशल्य या पद्धतीच्या प्रशिक्षण या मग माहितीसुद्धा त्या समाज भवनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता ही समाज भवन कन्सेप्ट या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे। परंतु आपण पाहूया वास्तविक चित्र। आता एक तर निधी आहे समाज भवन बनवण्याचा, तर काय प्रश्न याचे वास्तविक चित्र बघून हे निर्माण होतील की त्यांच्या डेव्हलपमेंट करता रिपेअरिंग करता डागडुगी करता ही काही निधी या योजना नसावी का? एकदा समाज भवन तयार केलं की तो जीर्णावस्थेत येऊन तो पळण्यापर्यंत जरी गेला तरी त्याला डागडुगी करून त्यांना नूतनीकरणाकरता काहीतरी निधी नसावा का व त्याची उपाययोजना कोणत्याही योजनेमार्फत नसावी का असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत आहे। हा आहे मुख्य प्रवेशद्वार या समाज भवनाचा। आपण पाहूया याच्या आतमधले चित्र। हा एक या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वार आहे आणि हे आतमधले चित्र आपण पाहू शकतो आहे की सगळं अव्यवस्थित। हे बघा, आता 15-16 नंतर या ठिकाणी कार्यक्रम झाले नाही झाले असतील आपण रहिवाशाकडून माहिती जाणूनच घेऊया। परंतु आता सध्याची परिस्थिती बघितला, हा एक कोंडवाळा ग्रामीण भागामध्ये गाई गुढोरांचा कोठा तरी नीटनेटका असतो आहे, त्याला सारवलं जातं आहे, स्वच्छता झाडझूडसुद्धा केली जाते। परंतु बघू शकताय की त्यावेळेस पैसा खर्च झाला आणि त्याचा विल्हेवाट या अशा पद्धतीने हा लावण्यात आलेला आहे। काहीतरी काम सुरू आहे, त्याचे साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि त्याच पद्धतीने येथे टाईल्स लावले जे आहेत हे अशा पद्धतीने फुटलेले आहेत की जणू 15-16 नंतर या ठिकाणी कुणी लक्ष दिलंच नसेल का? काही त्या सामाजिक घटकांना सुद्धा याची जाणीव झाली नसेल का? काही यांच्या तक्रारी दिल्या गेल्या नसतील का? मग या परिसरातील जे काही जिल्हा परिषद सदस्य आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, मग गटग्रामपंचायतचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी याकडे लक्ष दिलं नसेल का? आणि लक्ष जर दिलं असेल तर त्यांना याची जाणीव झाली नसेल का की हा समाज भवन व्यवस्थितरित्या नूतनीकरण या डागडुगी करून समाज घटकांना उपयोगात येईल अशा पद्धतीने खिडकी पाहू शकता, खिडकीचे काच फुटलेले आहेत, दारं व्यवस्थित नाही आहेत आणि तो उभं राहू शकत नाही। हा घाणीचं साम्राज्य जो आहे या ठिकाणी पसरलेलं आहे। एकही टाईल्स ही शाबूत नाही, हे सगळं फुटलेलं आहे। आतमधलं पाहू शकताय तुम्ही की जे आपण कॉलम भरतो आहे, भीम भरतो आहे, ते वर आहेत, जागा बसलेली आहे आणि या दूर अवस्थेमध्ये जो आहे हा समाज भवन जो आहे या अशा परिस्थितीमध्ये इथं पाहायला मिळत आहे। ही वास्तविक चित्रे जी आहेत समाज भवनाची आहेत। समाज भवनाची कन्सेप्ट काय आहे हीच समजण्यापलीकडचं आपण म्हणू शकतो आहे। स्थानिक रहिवाशांसुद्धा याबद्दल आपण मत जाणून घेऊया की काय त्यांचं म्हणणं आहे, कधीपासून या दुर्लक्षित झालेलं आहे आणि बनल्यानंतर किती वर्षापर्यंत या ठिकाणी समाज घटकांची या समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेले आहेत। आपल्यासोबत जुडलेले आहेत तारोलीचे माजी सरपंच। जाणून घेऊया की काय आहे त्यांचं म्हणणं आणि समाज भवनाची अशी दशा का बरं झाली। नमस्कार ताई। नमस्कार काय परिचय तुमचा? हर्षलता पंजाबराव घरडे, मुक्काम तारोली,
आधी माजी सरपंच म्हणजे 15-20 वर्षाच्या आधीची. तर ही इमारत 2015-16ला झालेली आहे. पण ते जे खताचे गड्डे वगैरे होते तिच्यातून उचलवाचल केलं आणि ते भरण्याचं म्हणजे काही बरोबर झालं नसेल तर ते जे फाउंडेशन आहे हेच दबल्या गेलेलं आहे ना. 1-2 वर्षातच इमारतीचं खचीकरण झालेलं आहे. आता जशी परिस्थिती दिसत आहे की पूर्ण टाईल्स फुटलेले आहे, धूळ आहे, काच फुटलेले आहेत. तर काय जेव्हा याचं लोकार्पण झालं 2020ला, तिथं जे पाठी दिसत त्यानुसार 2020ला झालं. 6 वर्षामध्ये अशी काय एकदम खराब स्थिती झाली. स्थिती म्हणजे पहा आता हिच्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखं आहे. आम्ही कार्यक्रम वगैरे घेतो, जे एखादी मैत वगैरे झाली त्याचा स्वयंपाक वगैरे करतो आणि त्यावेळेस झाडझूड करून स्वच्छता करतो. आता हे इमारतीला माहीत नाही ते काच वगैरे फुटले, इकडून तिकडून खचली आणि आम्ही आता ग्रामपंचायतला पण सांगितलं आहे की दुरुस्ती करण्यासाठी अर्ज वगैरे टाकलेला आहे. तर त्यांनी होकार दिलेला आहे. अर्ज तुम्ही कितीदा दिलं त्याच्यामध्ये, कितीदा त्यांना सांगितलं पण अजूनपर्यंत त्यांनी लक्ष काय दिलं नाही. नाही लक्ष म्हणजे ते आता शासनाकडून निधी किंवा काही त्यांच्या याच्यात होकार दिला त्यांनी आणि ते घेतलं. पण आम्हाला म्हणजे हिची अति गरजाऊपणा म्हणजे गरज आहे ह्या इमारतीची. कारण की कार्यक्रम वगैरे झालं काही झालं या परिसरात आम्हाला ठेवायसाठी सोय नाही आहे बरोबर आपल्या समाजाला. आणि वस्तू वगैरे तर मेन म्हणजे तिथे बसलो आम्ही जेवण वगैरे करायचं, स्वयंपाक करता येत नाही, जेवण वगैरे करता येत नाही आणि बाकीचे जे पाहुणे मंडळी आले तर त्याचं अरेंजमेंट पण होत नाही. पण या संबंधाने तुम्ही ग्रामपंचायतला पत्रव्यवहार केलेला आहे की जिल्हा परिषदला मग या परिसरातलं जे काही आता नव्याने आमदार आहेत या कोणी पदाधिकारी आहेत त्यांना पण पत्रव्यवहार झालेला आहे का तुमचा? नाही सर, आम्ही ग्रामपंचायतला सांगितलं आहे. बाकी आम्ही जाणार होतो आमदार साहेबांकडे पण आम्ही गेलेलो नाही आहे. ग्रामपंचायतीकडून तुम्हाला काय आतापर्यंत त्यांना माहिती मिळेल त्याबद्दल? त्यांनी आम्ही अर्ज केलो ना सांगितलं. त्याच्यानंतर आता ग्रामसभेत वगैरे सांगून म्हटलं पण तसं काही झालं नाही. त्यांनी होकार दिला तर म्हटलं होईल दुरुस्ती. तुमची मागणी काय आहे? तर आता आमची मागणी आहे की ही इमारत पूर्ण म्हणजे तिचं दुरुस्तीकरण व्हायला पाहिजे आणि ते खालून जे आहे फुटपाथ झालेलं त्याचं दुरुस्तीकरण पण झालं पाहिजे. आणि हे काच वगैरे आता कोणीतरी मुलांनी वगैरे इकडे तिकडे कोणतरी फोडफाड केलं असेल त्याच्यातलं काही हे नाही आहे. पण ती इमारत पूर्ण नवीन झाली पाहिजे. अच्छा, आणि तुमच्या वापरामध्ये आणि आमच्या वापरामध्ये आली पाहिजे. कारण आमचा समाज एवढा लायकीचा नाहीच आहे की हे इमारत आम्ही आमच्या घरी बाकीच्या पाहुण्यांची सोय करू. तर छोटंसं बुद्धविहार आहे इथे पण होत नाही आहे. त्याच्यामुळे ह्या इमारतीला आम्हाला खूपच अत्यंत गरज आहे. ताई, तुमचं पण काय म्हणणं आहे की इमारत जी आहे ही नीटनेटकी करून उपयोगात आली पाहिजे? हो. आपण किती वर्ष झाले तुम्हाला तिथं? मला 5 वर्ष. 5 वर्षापासून काय बघतात? 5 वर्षापासून ही इमारत अशीच आहे. अशी उपयोगामध्ये जास्त आली नाही. कारण ती खराब असल्यामुळे तिला कोणी उपयोगच नाही केला तिचा. स्थानिकाचे म्हणणे सुद्धा आपण ऐकलेले आहेत. माजी सरपंचांनी सुद्धा सांगितलेले आहेत की ज्या पद्धतीने यांचं बांधकाम झाला, अगोदर खाताचे इथं गड्डे होते, खाताच्या गड्ड्यावरती भरण भरून ते करण्यात आलेलं आहे. परंतु समाज उपयोगामध्ये जास्त प्रमाणामध्ये न येता ही ज्या पद्धतीने जीर्णावस्थेमध्ये इमारत गेलेली आहे त्यावरून असं संशय होतो आहे की काम जो आहे हा फक्त निकृष्ट दर्जाचं काम इथं करून फक्त एक उभं करणे म्हणजे करणं अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे. समाज भवन ज्या परिसरामध्ये बनलेला आहे त्या परिसरातील रहिवासीसुद्धा आपल्यासोबत जुळलेले आहेत. जाणून घेऊया की काय आहे वास्तविकता. काकाजी, किती वर्षापासून तुम्ही इथं राहता? जन्मापासूनच. काय नाव तुमचं? नथू मुकाजी घडले. 15-16ला हा समाज भवन बनला. हो, पण काहीच उपयोगात नाही. बनला तेव्हापासूनच उपयोगात नाही? अजिबात नाही. नीटनेटकं टाईल्स वगैरे लावले पण त्यानंतर काहीच कार्यक्रम नाही. का बरं? 15-16 नंतर लॉक करून ठेवण्यात आलं होतं की कसं? लाख होतं थोडा सरपंचाकडे म्हणजे चाबी राहायची. तर ते आपल्या कार्यक्रमांसाठी वगैरे देत नव्हते? देत होते ना, देत होते पण ते उपयोगातच नाही सुरुवातीपासून. आता एवढी जी व्यवस्था खराब झालेली आहे तुम्ही कधी त्यांना सांगितलं नाही का की अशी व्यवस्था झाली? सांगितला, ग्रामपंचायत मध्ये सुद्धा सांगितलं, परंतु अजून याच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही. काय सांग या इकडे सामान्य थोडंसं इथं. हां, जेव्हापासून समाज भवन बनला तेव्हापासून कोणत्या उपयोगात आलत नाही का? काहीच नाही उपयोगात, अजिबात उपयोगात आलेला नाही. आता हे जी परिस्थिती झाली आहे, पूर्ण काचा फुटल्या आहेत, टाईल्स दबल्या आहेत, पूर्ण ते भरण तुटलेलं आहे, विस्कळीत झाला, तिथं उभं राहू शकत नाही एवढी घाण आहे. तर याबद्दल गटग्रामपंचायत तुम्ही दाखवलाय, आम्ही अर्ज पण केला, परंतु याकडे कोणीच लक्ष दिलेलं नाही. काय वाटतं तुम्हाला की हे नीटनेटकं होऊन आपल्या समाजाच्या उपयोगात यायला पाहिजे का? यायला पाहिजे, पण ग्रामपंचायत अजूनपर्यंत दुर्लक्ष करत आहे. यांच्या माहिती जी मिळाली आहे त्यानुसार जेव्हापासून हे बनलं तेव्हापासून उपयोगामध्ये खूप कमी वेळा कालावधी करता उपयोगात आलंच नसेल असं तर म्हणू शकत नाही, काही ना काही आलं पण खूप कमी कालावधी करता हे उपयोगात आलं आणि याची
व्यवस्था जी आहे अशी झालेली आहे की तिथं आपण उभं राहू शकत नाही. संबंधित ग्रामपंचायतीला पत्रव्यवहारसुद्धा झालं, मागणी पण करण्यात आली की नीटनेटका करून देऊन समाज उपयोगासाठी ते आणावं, परंतु अजूनपर्यंत यांच्या निवेदनाला विनंतीला कसल्याही प्रकारचं लक्ष देऊन कार्यक्रम झालेला नाही आणि दुर्लक्षित झाल्यामुळे या समाजभवनाची व्यवस्था जी आहे ही अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. तरी आमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनाने, ग्रामपंचायतीने, जिल्हा परिषद सदस्य, आमदारांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेऊन समाज घटकांकरता जो समाजभवन तयार करण्यात येतो आहे त्याची अवस्था जर अशी होत असेल, त्याकडे लक्ष जर दिलं जात नसेल तर बाकी गावाचा विकास आणि बाकी कार्यक्रम यांचे कार्य कसे होत असतील यावरून आपल्याला दिसून पडतो आहे. अशाच नियमित घडामोडी बघण्याकरता सक्षम भारत TV SB TV ला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्याकडे काही बातमी असेल जी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा. आम्ही आपली बातमी दाखवू, स्टार्ट टू एंड, टॉप टू बॉटम. धन्यवाद.